अवैध रेत खनन और परिवहन पर नियंत्रण पाने की दिशा में जालना पुलिस ने महत्वपूर्ण कदम उठाया। जिले में अवैध रेत खनन में लिप्त माफियों को आज अचानक पुलिस स्टेशन बुलाया गया, जिससे अवैध कारोबारियों में खलबली मच गई। जालना जिले में पुलिस ने एक महत्वपूर्ण कदम उठाया है। जालना जिले के करीब 30 रेत माफियों को पुलिस अधीक्षक कार्यालय के सामने परेड करवाई गई। पुलिस ने इन माफियों से लिखित करार के साथ ही अवैध रेत खनन, चोरी और परिवहन के खिलाफ कड़ी कार्रवाई के संकेत दिए। अतिरिक्त पुलिस अधीक्षक ने इस मौके पर अवैध रेत खनन पर तत्काल रोक लगाने के निर्देश जारी करते हुए अवैध गतिविधियों के खिलाफ कार्यवाही की चेतावनी दी। हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व होते त्यांचा आपण दोन पोलीसचे जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोकरदन त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याच्या 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंदपत्र घेतलेला आहे। याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीचा कारवाई पण करता येईल। जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले वाळूमाफी आले नाहीत, त्यांनी चालक पाठवल्याचं दिसतंय आज। नाही असं नाहीये, बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीचा कारवाई पण झालेली आहे। बरेच MPDA चे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे। ठीक आहे, जिल्ह्यामध्ये सर काही अवैध वाळू वाहतूकवाल्यांकडून काही कलेक्शन वगैरे असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असा ॲलिगेशन्स आहे, पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो, पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहे। हल्लेचा प्रकार झालेला आहे, बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता, त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे। सर, मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणारे हेवा असतात। हालाकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात, मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्याबरोबर खाली होऊन जातात। हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे। मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते, तर आपण टार्गेटेड कारवाई करतो। प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे, पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे, तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो।